ही आमची बकरी, आम्ही 2 बकरी चालवले, आम्ही 1 बकरी जवळ चालवली. कारण ती बकरी आहे ना कमी पडते कापून लागू. तेरा बघू आमच्या बकरीचा पुढे पाड्डू बने. अरे पण तब्येत खूप दिसायला लागली, किती बॉडी दिसते. व्हॉट अ बॉडी ब्रो. आपकी फिटनेस का राज क्या है बताओ ना मेरे को. बरोबर तुम्ही सांगा. यो सरळ गप्पत जाता लाईन राहतील का? आई माझे गावाचे गाऊ देवी ग, आई माझे गावाचे गाऊ देवी. आई तू संभाजीनगर ठाणकात ग, संभाजीनगर ठाणकात. चालून पार आमचं हाडाची काळा झालेली आहे. लायनर घसला. तुमतून झालं. गुड मॉर्निंग करो. तर शुभ सकाळ सर्वांना. तर सकाळचे वाजलेले आहेत काहीतरी 5:30. मी आणि भूषा निघालो आज सकाळीच पालखीला, पदयात्रेला आलो होतो. कारण सर्व झोपलेली आहेत माणसं साईडला, त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या. आणि माझा आवाज पण काहीतरी बसत चालला आहे. तर आज आपण पदयात्रेला जाणार आहेत आणि बघूया माझी किती कॅपॅसिटी आहे, मी किती चालतो. आणि रात्रभर तर ब्लॉग एडिट करत बसलेलो. तर ते पण अपलोड होतात हळू. आणि काल पण जो आपण पालखीचा शूट केलेला आहे तिथला, त्याचा पण ब्लॉग टाकणार आहेत. तर तो पण आपला लवकरात लवकर येईल. आणि हे ब्लॉग पण जसे मला पॉसिबल होतील लवकरात लवकर टाकायचे तसे मी टाकणार. आणि तुमचं काम एकच आहे, फक्त ते बघा आणि लाईक ठेवा. खूप कमी व्ह्यूज येत चाललेत आणि मी पटापट व्हिडिओ टाकत चाललो आहे. पहिले जसा रिस्पॉन्स होता तसा कोणाचा येत नाही आहे. आधीचा जसा प्रेम होता तसा आता राहू द्या. तर आपण ब्लॉग कंटिन्यू करत जाऊ. तर चला. शाळा का डायरेक्ट नाही दिसणे रातची काय चार्जर मी पण घेतलाय का दोघांना 2 4 तर एवढी बॅग बघ. पण आमचा काही साहित्य पुरा नाही झाला तरी पण एक पिशवी चालवलेली माझ्या जगात स्टिकर लावतो मी काय. तर ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा आहे की पालखी जर्सी आहे ना, तुम्हाला मी बाहेर गेलो ओपन करून टाकणार आहे. ID दिली चला. आता हायवे टावर येणार मी तुम्हाला ब्लॉग बंद करतो आणि डायरेक्ट तिकडे गेले चालू करतो. तर पोरं आपल्या टी-शर्ट अशा प्रकारे मला तर आवडलं आहे. आणि पालखीचा कुठं घ्याल लोगो पाठीमागे लोगो पण खूप छान आहे. आणि हे दोघं वारू रेडी झालेले आहेत, फक्त पालखीची वाट बघतात. आणि बाबा आपल्याला बरेच दिवस भेटलेले आहेत. बाबा रोज दुकानावर भेटायचं, आज आपण डायरेक्ट घरी आलेलो आहे. बरेच दिवस बाबांसोबत बसलो, जरा बरा वाटला. आणि आता 4 दिवस आपण पायी वारी करणार आहेत. आणि हे चालाल का तुम्ही नक्की? जीन्स पॅन्ट घालून चालले मी. बाकीच्या आहेत पण त्या चालेल. बाबा पायचं आपलं म्हणजे चालेल. मी ना योग यायला तर मागच्या वर्षी याला फुल एक्सपिरियन्स आहे. आम्ही पहिल्यांदा झालो आहे, फर्स्ट इयर आहे आमचा. पाठवू गेला हां लगेच पाठवू ना. तर चला पालखीची वाट बघतो. हां गॉगल लाव. हो तर जास्त मग मी अंधारात लावून आलो बोला आता मागायची. आम्ही पालखीत पोचतो. शेलवलीच्या स्टँडला पालखी आलेली आहे. तर आता जातो. थंडी तर जाम पडली पहिली. आता स्वेटर आपलं जॅकेट घालायला लागेल. याला काही थंडी वाजत नाही. आम्ही डायरेक्ट पब्लिक जिथे पालखी थांबते कुठे नायक्यावाडा आहे ना रे. नायक्या पाडला थांबलेलो आहे आम्ही. अरे तिकडून आलो ना. आता अंधारात काय दिसेल. आमचं बस त्या सगळ्या कंपनीच्या बस आहेत, त्या कंपनीच्या स्टँडला थांबलेलो आहे. तर इथं पहिले आता
बरं आली का पाहुणचार करतील जरा आणि मग इथून निघूया. आम्ही पण इथूनच निघू. आता बरोबर पालखीची एंट्री झाली. आता सगळी नाश्त्याला थांबतील. हा तुझ्याच कर राज पब्लिक आहे ना. थांब ना व्हिडिओ घेऊ दे पहिले. व्हिडिओ हो ना. सगळं सांग तुला संपली पब्लिक. आता बरोबर इथं जरा नाश्ता करतील सगळी बरं आणि मग इथून परत पायवारी चालू होईल. इंटरेस्टिंग घातले. थंडी बिंडी नाही होतं म्हणून या घातल्याला. सो आता जरा जल्लोष करायला लागेल. पालखी नाचायला चालू लागेल. या मुलाचं जरा मागं अजून आज तिचा विषय ऐकला पण झालं एक झलक मार. ए छोटू छोटू पालखी कधीच गेले पुढे नाही. फोटोशूट करायला घेतलाय. आता पटापट धावत जायला लागेल पालखी जवळ. भेटले आपल्याला तन्मय म्हात्रे. तर त्याचा पण युट्यूब ID आहे. तर नक्कीच भाई सबस्क्राईब करा. तन्मय म्हात्रे 1111 आणि एक तन्मय म्हात्रे ब्लॉग्स. दोन्ही तन्मय म्हात्रे 1111वर आपल्याला शर्ती बघायला भेटतील आणि नॉर्मल ब्लॉग्स तन्मय म्हात्रे ब्लॉग्स या चॅनलवर बघायला भेटतील. बिग फॅन मथुर तुला भाऊ आहे नक्की सबस्क्राईब करा आणि कॉन्टेंट पण त्याचे खूप छान आहेत. सो नक्की बघा आणि लाईक पण बघा. भाऊचा यंदा लगीन पण आहे. भाऊला पूर्वी बघा 100% पटवले असतील. काय फुल लांब पत पालखी. शिवानगर देऊ आपण द्यावा जर माझ्या काय चाललंय. अरे सॉरी ही आमची बकरी. आम्ही 2 बकरी चाललोय. आम्ही एक बकरी जवळ चालवलंय कारण ती बकरी आहे ना कमी पडते कापून लागू. तेरा बघू आमच्या बकरीचा पुढे पांडू पण आहे. मागचा 4 हा आमचा पांडू उर्फ गुरुनाथ.
जिथं असला का टेन्शन नाही बरं सगळी सोय केलेली आहे पावर अद्याप तर लय त्यात मी जीन्स पॅन्ट घातली अशी बोलतो पालखीला चालला तरी बोलतो ही अशी वाईट धंदा पालखीला पुरीच्या वाईट धंदा त्यासाठीच तर मला घरी फोन पंप आलेला आहे कोणा जाऊन या कोणाला वाटायचं असेल तर तू नाही पटकन यश जॅकेट काढलं जरा गार गार लागायला लागले आता आता जरा काय अरे पण तब्येत खूप दिसायला लागली किती बॉडी दिसते वॉट अ बॉडी ब्रो आपकी फिटनेस का राज काय बताओ ना मेरे को घरी चिटिंग करायला घेतली अरे काय चा छी चहा लवर आहेत आम्ही अरे तू दीपक राहिला आपण सुटू बरो आता यो मागचं नाव काय गणेश आता आपल्या समोर एक गाणं सादर करणार आहे बोल रे पुढचा ब्लॉगर सगळं ब्लॉगरच भरलं पायी पायी चालतो दिन रात्री आम्ही आईच्या पदयात्री सोन्या मथुरची बोलचाल हा बोल पुढे बोलतो ना अरे आताच बोल ना सोन्या मथुरची सोन्या मथुर नाही सोन्या मथुरचं बॅन नाही कसं काय रे चल बरं मथुरचा बोल मग मथुरचा बॅनच नाही ते काय मग सोन्याचा बोल थांब चप्पल लपडाला थांब रे झालं गाणं घे चला थांब उशा बोल अरे लाजू नको ना शायला बरं तुम्ही सांगा यो सरळ गपत जाता लाईन राहतील का पर्यंत पोचल पोचल रे पोचल मेहनत चोकळे का ना मांडी आहे ना याचा सूज जाएगा ना सूज जाएगा ना तर मी चालू अरे रागू नको अरे बोलू नको बाबा कुठे राहतील ते पण जातील बोला ना रे पाणी बोल ना सरलगावला यातायातच आमची नाकी नाव आलेली आहे यो तिथून तुम्हाला अवतार दिसत असेल कसा झालेला आहे पुरा घामघूम झालं ना पाय असं जाम झालं तर बोलून फायदा नाही पण बाकीचं आपलं आहे की तू उशा विषा सगळं मागं आहेत आणि आम्ही पालखीसोबत पुढे आलो तो इकडे यार तू बरं आम्ही पोचलोय शिवल्याला किती वाजतात बघ रे टाइम नाही एवढा 12:14 खूप लवकर आलेलो आहेत पूर्ण उन्हात फिट म्हणजे दमलोय काय बोलतं त्या पण सुचत नाही ना पाय असं भरलं ना तर हिस्सावाच्या बाहेर याने आता घेतलाय बँड बिंड आणलं मस्त कारण की असं लय पुढे यायला लागली पुढं आमचा बघत येतो त्याच्या मुलाला लागतायत त्या आता आम्ही पुढं बसले वाटतं दवाखान्याच्या बाहेर पेशंट येतात ते आमच्याकडे बघतात त्याच्या मुलं आता आम्ही ब्लॉग बंद करून जरा आराम करतो एकदम चिलमध्ये हा या बरोबर बघतो ते केस बांधलेले दादा पालखी पण आपली चाललेली आहे सगळं पदयात्री रवाना होतात मार्गस्थ लागलेले आहेत रस्त्याला बरोबर आता आम्ही शिवला कॉलेजजवळ आलेलो आहे इथं राजपोरी आहे आपल्याला जेवढ्यात काही लेव पण भेटलेला पण आम्ही मुलींच्या देवी बघतो म्हणून आम्ही आई माऊलीच्या पालखीला येतो कसा वाक्य मारलाय लाखात एक बाई आणि काही लेवला बोललो सांगला आपण जरा निरोप दे घरी त्याच्यामुळं काही विषय नाही आणि मम्मी पप्पांना खास मम्मी पप्पांना निरोप द्या असं बोललं कॉलेज सुटलंय त्याच्यामुळं आम्ही जरा गाडी जास्त येतात ना त्याच्यामुळं जरा साईडनीच चालतो बिडवला कोणी कॉलेजची घंटा तिकडे वाजली पण माझ्या मनात घंटा वेगळी वाजली काय करू आता एक ही दिले ना एक ही दिले क्या कर सकते हैं किसको देगा साला मेरे माँ बाप को दिले और एक ही राई को दिले ये मेरा मेरे दिल में बस मेरी एक ही राई है आला ती मराठी बंद कर मराठी बोल आपली इथे पहिल्यांदा गेलतो ना आपण वाटतंय हां तू मी कुठच्या तेव्हापासून मी तुम्हाला बोललेलं त्या ब्लॉगमध्ये पहिले बघा तुम्ही काय विषय आम्हाला काय पहिल्या माझी बघा हेअरस्टाईल काय कशी केलेली जरा बघतार का वाटला पाहिजे बघत त्यामुळे काही टेन्शन नाही मी तुम्हाला काय बघत नाही फर्स्ट ब्लॉगमध्ये बोललेलो की आई मोलच्या भेटीला किती पण वेळेला गेलो ज्यूस पेतोय उसाचा रस आता गार होऊ बघा मावशीचा छोटासा शॉप आहे तिथे येऊन नक्की विजिट करा बरोबर आहे टॉपचा वगैरे टाकले दावत येऊ दे
आता आम्ही बसलो जरा गाडीत, आम्ही भरपूर मागं राहिलेलो आणि पालखी बस पुढे गेलेली, त्याच्यामुळं जरा गाडीत आलेलो आहे. आणि आता आपला नेक्स्ट स्टॉप इथं मुरबाडला जवळपासच आहे, तर तिथे जाऊन आपण थांबूया. आणि जसे लवकरात लवकर मला ब्लॉग एडिट करता येतील ना तसे मी करेल आणि पटापट टाकेल, कारण इथं नेटवर्कचा खूप इश्यू आहे. कधीपासून नेटवर्कच नाही आहे, तर कुठे जर वायफाय कनेक्ट झाला तर टपाटप ब्लॉग टाकून देईल. चला पालखी कशी आवडता साल फक्त पालखीच्या नावाखाली मला पायी चाललोय पायी. मुरबाडमध्ये आलेलो आहे मंदिरात, या सॉरी मकारात बसलेलो आहे. इथं गणपती बाप्पा गेलेले आहेत, विसर्जन झालं आहे कालच. आणि आता आम्ही पोचलो आहे मुरबाडमध्ये, वस्ती इथे बघ रे, बरोबर दिसतं का राजभाई आपला छावाचे. त्यांनी मग कशी मला नाही स्टोरी टाकलेली, त्याला व्ह्यूज दाखवला आणि त्या लाईक बाबा नुसत्या पोटींचा खतारा. या बघा नुसत्या लाईक ना लाईक, कचरा झालाय कचरा. छावात तेवढा आहे ना, आपला कॉलेज मित्र नाही, टाकीवचा मित्र आहे टाकीवचा. एकच बँच असं तो बरोबर. अरे जी कॉलेजवाली असतील ना त्यांना माहीत असेल ना, बाकीच्यांना माहीत नाही. म्हणजे मॅडमही कॉल केला का जाऊ द्या, काही बोलत नाही, इथला झूट नाही पूर्ण नाही आम्ही बोलत, पण जाऊ दे. भरपूर गाणे गेलेले आहेत. आता आम्ही जरा आज बॉर्डर इथं वस्ती ना आपली, दुपारची वस्ती. मग कुठं वस्ती आपली मशात, मग या कुठे मुरबाडला आलोय. असं आहे काय वस्ती मशात. या काका आपल्या ना बोललं बसा बोरवलंय दमलेत का आयला आपण पण या चांगला लूल झाला यो, फार गलून पडलाय एवढी. हा नाही रे नाही, कधी चाललोच नाही पब्लिक. आलोय औषध आपला, जाऊ कंटिन्यू करू. तुला पडेल ना आजचं. हां फक्त पॉवर बँकची जरा कमतरता आहे आम्हाला, ती पण आपण काय सेटलमेंट दोन आणलं बी नाही का एक तरी. तुझाला पालखी आली आता, जरा आम्ही जरा भोजनाचा कार्यक्रम पार पाडून येतो. बरोबर आमचा इथे भोजनाची सोय केली, भोजन करून झालेलं आहे आणि आराम पण केलेला आहे 1 तास. तर आता जरा गौरवने पण जरा नट्टा वाट्टा केलेलं ना, चिकना पाडलाय. आम्ही पण जरा पावडर बिवडर चोरलेत. मी तर काही गोरा होणार नाही, पण तरी पण एक फॉर्मॅलिटी म्हणून चालायची ना. मुस्कडा ना गप, आमची आम्ही करतो ना गप बाबा. फ्रेश विश्वास नाही या टाक्यातला पाणी घ्यायला घातला, वाटत लावली बाई. काला तर काला, पण मग तसं काय पण नाही चोरी. हे बघ बरं आम्ही दोघंच हळू खूप पुढे झालेले आहे पालखीच्या, आणि पुढे जाऊन जरा विश्रांती घेऊ, कारण पालखीसोबत आला की जोरात चालायला लागते. असा जरा आरामात जाऊ पुढे पुढे. आम्ही मुरबाडवरून निघालो आहे आणि मुरबाड संभाजीनगरवरून निघालो आहे आणि तोंडलीला आता आमचं थांबायचं ठिकाण आहे. तिथं पालखी वस्तीला थांबणार आहे आणि तिथून पुढच्या वाटेला सुरुवात करणार आहेत. सो रात्री ब्लॉगमध्ये ते पण मजा येणार 100%. आता गौरव भाईला फोन आलेला आहे, त्यामुळे मी जरा संभाजीनगर सोडलं आहे. कोणाचा घाला नाही सांग काही ते ठीक आहे मग चालले. तरी पण मी ब्लॉग बंद करतो. आता आम्हाला रस्त्यात चालताना मंदिर भेटलेला. मंदिर म्हणजे जरा देवीचं ठिकाण आहे, तिथे आलेलो आहे. आणि आता आपल्या गौऱ्या एक छानपैकी असा गाणं बोलणार आहे. बोल रे. आई माझे गावाचे गाव देवी ग, आई माझे गावाचे गाव देवी. आई तू संभाजीनगर ठाणकात ग, संभाजीनगर ठाणकात. आई माझे महालक्ष्मी माता ग, आई माझे महालक्ष्मी माता. आई तू कोल्हापूरची माता ग, कोल्हापूरची माता. आई तू मुरबाडी ठाणकाला ग, आई तू मुरबाडी ठाणका. आई तू मुरबाडी ठाणकाला ग, मुरबाडी ठाणकाला.
पायी पायी चालताव दिन रात्री आम्ही हाव आईचा पदयात्री. पायी पायी चालताव दिन रात्री आम्ही हाव आईचं पदयात्री. पालखीचे उंशी खांद्यावरी नाचताव बाजाचे तालावरी. पालखी घेऊन शे खांद्यावरी नाचताव बाजाचे तालावरी. अरे नाचताव बाजाचे तालावरी. आम्ही जमून सारे आगरी कोणी. मासा रोडला आहेत आणि तुम्हाला यो रस्ता एकदम असा दाखवतो आम्ही. साप निघला झाडांच्या तेवढा असं म्हणजे गार गार वाटतं ना, जाम भारी. आणि गारगार म्हणजे तुला भीमाशंकरची फिलिंग येते काय? भीमाशंकरचे पण जरा बघ ना रस्ता किती भारी आहे. रस्ता भारी हा? दोन्ही साईडनी झाडा मध्ये रस्ता एकदम प्लेन. दोन्ही साईडनी झाडा मध्ये रस्ता प्लेन. काय समज गए? ठीक आहे, तुम नाही समजे. नाही समजे. झाला विषय संपला. आज मुक्कामाचा स्टॉप आलेला आहे बघा, तोंडली. तर आज आम्ही इथे मुक्कामासाठी राहू आणि आम्हाला चालून चालून पार आमचं हाडाची काढा झालेली आहे. पोच्याचं तुमचं नॉन झालं. पण भाई हारे म्हणली आलो ना इकडं पोरं डायरेक्ट टर्फमध्ये क्रिकेट सुरू केला. कसं गेलं काय माहिती, आल्यावर बसून बसून. रात्री काही आता शो होत आहे का? बँज बिंज वाजवलं होतं ना. मग त्या पण दाखवू रात्री. सिंगर जाम मजा रात्री. ठीक आहे, सगळी बसल्यात. बघा क्रिकेट पण खेळायला बिल पब्लिक या मंदिराजवळ आमचा आज मुक्काम आहे आणि इथं तोंडलीचं मंदिर. आज इथं सगळी सोयी सुविधा त्यांनी केलेली आहे. त्यांचे मंडल आभारी आहे. गवतींच्या तिथे मी आभार मानतो त्यांचे. आणि इथं फुल्या पूर्ण राहण्या बिण्याची सगळी सोय आहे. म्हणजे आज इथं वस्ती आहे. परत परत तेच रिपीट होत्या माझा. फार फेफडा फुटा झाला माझ्या आता. नारायण वासुदेव समाज मंदिर इथेच आहे. बरोबर सगळ्या बॅगी बिगी आपल्या आधीच आणलेल्या आहेत. आज आमची हीच जागा आहे सगळी झोपायची. पुरा आज इथं पसार आहे बाई. एवढी पोर आहे एकच रूममध्ये. सकाळी आता तिथे लुस्कून गर्दीला किती नाही. मस्त आपली फ्रेंड झालो ना. नाश्ता आणलाय मस्त, चहा बिस्किट. आता जरा खातो. आपण पुढचा काय काय विषय त्या बघूच जरा. आता आमचं जरा चहा बी पिऊन झालं. आता जरा आम्ही आवड घेतलं घेतो नीट सगळं बी. काहीतरी पेपर टाकायला इथं सगळं. आता एकदाच मोबाईल वगैरे रे तर स्टोऱ्या टाकील. कॅमेरावर टाकला या. गुड नाईट मित्रांनो. आजचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, खूप मजा झालेला आहे. आणि हा ब्लॉग एंड करतो आणि लगेच पोस्ट करतो. बाय. गुड नाईट. झोपून घ्या.